नमस्कार मंडळी, जय शिवराय. बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम आज नाटक सादर करत होती. ती आणि ती स्त्रियांचं भावविश्व उलगडणारं आणि स्त्रियांचे प्रॉब्लेम्स हे नाटकाच्या आणि अभिनयाच्या माध्यमातून मांडणारं हे नाटक होतं. आपल्यासोबत सगुणा नावाचं कॅरेक्टर आहे. आपण सगुणेशी बोलूया. मानसी जोशी, आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. सगुणेच्या पात्रातून आपल्याला काय शिकायला मिळालं आणि काय त्या कॅरेक्टर विषयी आपण बोलाल, काय सांगा? नमस्कार, माझं नाव मानसी जोशी आणि मी नायर हॉस्पिटलमध्ये सायकायट्री विभागामध्ये मानसोपचार विभागामध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते. आमची नायरची टीम आहे, दिग्दर्शिका नायरच्या आहेत आणि त्यांच्यातर्फे या सगळ्या नायरच्या टीम सकट आम्ही हे नाटक केलं होतं बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे. ती आणि ती नावाचं 3 वेगवेगळ्या सामाजिक स्तरातल्या स्त्रियांची ही गोष्ट होती. अतिशय श्रीमंत, अतिशय सधन कुटुंब ज्याला म्हणतात त्यातली एक स्त्री, एक अतिशय सुशिक्षित म्हणू अशी स्त्री आणि जिला काहीच येत नाही अशी झोपडपट्टीतली स्त्री, अशा 3 स्त्रियांचं वास्तव दाखवणारं हे नाटक होतं. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न होता की कोणत्याही समाजातली किंवा कोणत्याही आर्थिक स्तरामधली ती स्त्री असेल तरी तिच्या वाट्याला पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये काय सामना करावा लागतो तिला, किंवा कुठल्या प्रकारचा व्हायलन्स, मग तो शाब्दिक असेल, शारीरिक असेल आणि मानसिक असेल, या 3ही प्रकारच्या व्हायलन्सचं चित्रण या 3 स्त्रियांनी केलं. माझं कॅरेक्टर सगुणाचं होतं, जे झोपडपट्टीमध्ये राहतं, जिचा नवरा दारू पिणारा आहे आणि साधारणपणे आपल्या घरी काम करणाऱ्या स्त्रियांची जी दुःख आहे ना, ती एक्झॅक्टली सगुणाची दुःख आहेत की त्यांचा नवरा काहीच करत नाही आणि त्या कमावतात आणि त्यांनी कमावलेलं सुद्धा तो दारूमध्ये उडवतो आणि वरून पुरुष असल्याचा अहंकार दाखवत तिच्यावर जबरदस्ती करतो किंवा तिच्यावर प्रधानपणा दाखवतो, आपला अहंकार दाखवतो आणि मारहाण करतो. अशा प्रकारचं ते होतं. त्याच्यामुळे थोडंसं फिजिकली टॅक्सिंग, फिजिकली चॅलेंजिंग असं ते कॅरेक्टर होतं. आणि त्या समाजातल्या स्त्रियांचं दुःख फारसं समोर येत नाही, ते मांडण्याचा या नाटकाच्या द्वारे एक संधी मिळाली असं मी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. आपल्या घरी काम करणारी मेड असो किंवा कामवाली बाई असो, कामवाली मावशी असो, त्या देखील स्त्री असतात, त्यांना देखील भावना असतात, त्यांच्या देखील अडचणी असतात. सगुणेच्या कॅरेक्टरमधून नेमकं हेच मांडण्याचा लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी प्रयत्न केलेला आहे. मानसी जोशींनी सगुणेच्या कॅरेक्टरमधून या झोपडपट्टीत राहणाऱ्या कामवाल्या मावशीचं काय अडचणी आहेत, काय दुःख आहेत, हे अभिनयाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि कोविड काळ असो किंवा आता सायकोलॉजिकली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं. कोविड काळात देखील वॉर रूमला लोक रडत रडत फोन करायचे. त्या काळात देखील अशा सरकारी अधिकाऱ्यांनी, जे सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी खूप मानसिक आधार दिला. पुढचे इलाज कोविडचे होणं ते पुढची गोष्ट होती, परंतु प्राथमिक जे घाबरत लोक कॉल करत होते त्यांना आधार देण्याचं या डॉक्टरांनी काम केलं. त्यांच्यापैकीच एक या डॉक्टर मानसी जोशी आहेत. आणि आज त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून स्त्रीचं दुःख मांडलेलं आहे. मानसी जोशीजी, आपल्याला खूप खूप शुभेच्छा अभिनय प्रवासाला. वैद्यकीय क्षेत्रासोबत आपण अभिनय प्रवासातून अशीच समाजसेवा आपण करत राहू अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.